आणि या माणसांनी तो आरोप स्वतःच्या अंगावर घेतला आणि त्याच उपकाराच्या ओझाखाली आज आई त्याच्याशी लग्न करायला तयार झाली आहे. वेदांत, हे सगळं तुला कसं काय माहित? तुला मी केलेल्या उपकाराची जाण आहे हे ऐकून आनंद झाला. मग तुला हेही माहित असेल शारदा ठोंबरे कोण होती, की तिचा खून कशामुळे झाला. हो माहिती, आधी माहिती नव्हतं, पण आता सगळं सत्य मला माहिती आहे. कोण आहे ही शारदा ठोंबरे? काय चाललंय हे सगळं? मॅडम, मला वाटतं की आपण हा सोहळा पुढे ढकलावा, कारण अशा वातावरणात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होणं इष्ट नाहीये. मी आता मागे हटणार नाही. रिंग सेरेमनी आजच होईल. या सगळ्यांचा विरोध असता माझ्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांच्या विरोधाला मी नाही जुमानत. तुम्ही आतापर्यंत तुमची मनमानी करून मला माझी किंमत दाखवून दिलीत ना, मग मी मनमानी करायला लागल्यावर तुम्ही का विरोध करताय? रिंग सेरेमनी आजच होणार आणि त्याच फायनल. जशी तुमची इच्छा. दादा, तुला हे सगळं कधीपासून माहितीये? आणि माहिती होतं तर आम्हाला का नाही सांगितलंस? पण मुळात ही शारदा ठोंबरे आहे कोण? दादा, आम्हाला वाटलं होतं आतापर्यंत फक्त आईच आमच्यापासून काहीतरी लपवतेय, पण तू सुद्धा तेच केलंस. वेदांत, काय अवस्था झाली या घराची. आपण सगळे इतके परके झालोय का रे एकमेकांना? अरे, मी तुला 100 वेळा बोलून दाखवलं की आई अशी विचित्र वागतेय, तरी तू काहीच का नाही बोललास? विक्रांत, हे बघ प्लीज. अमूल्या, प्लीज तू गप्प बस. दादा, आता तरी आपण मोकळेपणाने बोलूया रे एकमेकांशी. आईकडनं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. तू तरी सांग, अरे कोण आहे ही शारदा ठोंबरे? वेदांत, तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मी आता नाही देऊ शकत. अरे ही काय पद्धत आहे दादा? सध्या मी सांगितलं ना, मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर आता नाही देऊ शकत. हा विषय इथेच संपला. बरं झालं तूच बोललास. मलाही भूतकाळ उकरून काढण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. मला आता फक्त माझ्या भविष्याची काळजी, आणि म्हणूनच मी माझा हात पुरुषोत्तमच्या हातात देणार आहे. मग तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. नाही, माझा जीव गेला तरी मी हे करते. बस बस बस. चला मॅडम, आपण आपला सोहळा उरकून घेऊ. आई,
आई आई थांब. आई नाही. आई चला खुश. कार्य सुफळ संपूर्ण पार पडलं. आता लग्नाला यायचं हं? म्हणजे आपल्या आईच्या लग्नाला यायचं. हा बस 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 सोडा त्यांना. मेलेल्या माणसाला अजून काय मारायचं. सोडा. विक्रांत राहू दे का, काही उपयोग नाही या सगळ्याचा. वेदांत, तिच्यावर चिडचिड करून काही होणार आहे? मग काय करू? जाऊन त्या पुरुषोत्तमला जाळून टाकू खाली जाऊन? हाच तुझा आतताईपणा ना प्रत्येक वेळेला नडतो. आता सुद्धा असं वागायची काही गरज होती? त्याच्या अंगावर धावून जायची काही गरज होती का वेदांत? बघितलंस ना काय झालं ते? तुझ्या लक्षात येत नाहीये का? तो पुरुषोत्तम आणि त्याची माणसं गाव गुंड आहेत. धमक्या देणं, मारामारी करणं याच्यातच आयुष्य गेलंय त्यांचं. पण अशा माणसांशी वागताना आपण खालच्या पातळीवरती उतरणार आहोत का? आणि तसं केलंस ना तर ते मला अजिबात आवडायचं नाही. हे आता सगळं एवढ्यावरच निभवलंय ना म्हणून ठीक आहे. नाहीतर जास्तीत जास्त काय झालं असतं? मेलो असतो ना मी, चाललं असतं. वेदांत, वेदांत अरे काय बोलतोयस तू हे? मग काय बोलू मी? वेळ लागायची पाळी आली. आई इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. काय करते ती? ज्या माणसाने माझ्या कंपनीचं, माझ्या आयुष्याचं नुकसान केलं, ही बाई त्याच्याशी. वेदांत, तू आधी आरडाओरड थांबव. बरं, मी जे मलम लावलं ते प्लीज पुसू नकोस. येते मी पण निघतो. तरी थांबून काय करू इथे? नाही नाही दादा, तू नको जाऊस. अरे तू गेलास तर आम्ही कशातूनच मार्ग नाही काढू शकणार. हो दादा, आता तुझी इथे जास्त गरज आहे, त्यामुळे तू कुठेही जायचं नाहीयेस. नाही गाद्या, मी इथे थांबलो तर आई माझ्या समोर येईल आणि मग उगाच परत तमाशे होतील. नकोय मला हे सगळं. तू एक काम कर, तू आईशी बोलण्याचा प्रयत्न कर. बघ काही प्रकाश पडतोय का तिच्या डोक्यात. कारण विक्रांतचं तर ती ऐकणार नाही. तूच बघ तिच्याशी बोलू. वेदांत, मला नाही वाटत या सगळ्याचा काही उपयोग होईल. जी, पण अजून काय आहे आपल्या हातात? आपण एकमेकांच्या डोक्याला डोकी लावून तर बसू शकत नाही. त्यापेक्षा शांतपणे बोलून बघूया आईशी काय कळतंय का. आणि आता आई इतक्या टोकाला का गेलीये हे आपल्याला कळायलाच हवं. मी काही कमी प्रयत्न केलेत का जाणून घेण्याचे? पण ती दादच लागू देत नाही. काहीतरी ना नक्की काहीतरी भयंकर घडलंय जे तिला आपल्याला सांगायचं नाही म्हणून ती असं वागते. इतकी वर्ष नूतन बेताल वागली की तिला ताळ्यावर आणण्यासाठी मी काही ना काहीतरी करत आलीये रे. पण नाही बाबा, आता मी थकले, हरले समज.
पण हे प्रकरण ना दिसतंय तितकं साधं नाहीये. कुठेतरी ना खोलवर पाणी मुरलंय. वेदांत, मला एक सांग, या सगळ्या प्रकरणाचा त्या शारदा ठोंबरेशी तर काही संबंध नसेल ना? मी पण तेच शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि आता तर मी जीवाच्या आकांताने शोधेन. म्हणजे माझं जगणं मरण यावर अवलंबून असल्यासारखं शोधेन. आणि नाही त्या पुरुषोत्तमला खडी फोडायला लावलं ना तर नाव नाही सांगणार मी वेदांत वानखेडे. दादा दादा वेदांत अमूल्य, जरा बोल त्याच्याशी. त्याला म्हणू डोकं शांत ठेव आणि पुन्हा हे आज जसं वागला ना तसं वागू नकोस. अगं नाही तर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं होईल ग. बोल जरा त्याच्याशी. मी बोलते आजी त्याच्याशी. बरं मी निघते आता. ठीक आहे, ये. श्रीधर वानखेडे, हो वानखेडे, बघा काय आहे. तुमची बायको आता माझी बायको होणार आहे. तसं तुमची शिक्षा ही माझी शिक्षा. तुमचं सुख हे माझं सुख. तुमचं दुःख हे माझं दुःख. त्याच नियमानं तुमची बायको ती माझी बायको. साहेब साहेब, अहो पेढे घ्या पेढे. एकटा नाही खाणार. सगळ्या गावाला वाटा. रोषणाई करा. सगळ्यांना कळलं पाहिजे. पुरुषोत्तम गुडपल्लीवार रेड्स नूतन श्रीधर वानखेडे. ए श्रीधर वानखेडे, तुझा पोरगा माझ्यावर हात उचलतो काय सगळ्यांसमोर. तू बघ आता त्याचं मी काय करत होतो. आता त्याच्या अंताला सुरुवात झाली. माफ कर वेदांत, मला माफ कर. मला या माणसाच्या पाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नव्हतं रे. पण तुला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं. तुझ्यामुळे मी सगळं केलं. आता माझ्या आयुष्यात हा जो काही पणवा पेटलाय ना त्याच्यातून माझी तर सुटका नाहीच आहे. पण तुमची सुद्धा नाहीये. हात उगारायला नको होतास. बरोबर आहे तुझं. चुकलं माझं. हात उगारायला नको होता. मी जाऊन त्याचा खून करायला पाहिजे होता. ऍक्च्युली मी आत्ताच जातो. आत्ता पण वेदांत प्लीज शांत हो. अरे काय करतोयस तू? हे बघ प्लीज असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ तू असा वागायला लागलास ना की मला भीती वाटते. आईशी रागा करून काही होणार आहे का?
वेदांत, मला काय वाटतं ना की आपण ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जेवढं साधं सोपं सरळ हे वाटतंय ना तेवढं ते नाही. मी नूतन काकूंना बघितलं आज. त्या हे सगळं आनंदाने करत नव्हत्या अरे. त्यामुळे वेदांत, मला काय वाटतंय माहितीये का की पुरुषोत्तम काका आहे ना नक्की त्यांना ब्लॅकमेल करत असावे. पुरुषोत्तम सारख्या फालतू माणसाच्या ब्लॅकमेलला बळी पडणारी वाटते ती. डिपेंड्स कुठल्या गोष्टीवरून ते ब्लॅकमेल. अमूल्य, आता ना तू डोक्यात जाते असा माझ्या. कारण मी लॉजिकल बोलते आणि तुला सध्या लॉजिक मध्ये पडायचंच नाही. तुला चिडचिड करायची, आदळापट करायची. अमूल्य, तुला कळतंय काय झालंय? आईने निखारा पदरी बांधून घेतलाय. असा निखारा जो फक्त तिला नाही, अख्ख्या घराला जाणून राख करेल. आणि आई हे असं का करते मला नाही कळते. ती काय या थराला गेली आहे. आणि तो पुरुषोत्तम, तो तर माझ्या समोर आला ना तर मी त्याचा खून. वेदांत, हे बघ, आता तू डिस्कशनच्या झोन मध्ये नाहीयेस. कधी शांत हो, मग बोलूयात आपण यावर. एक सजेस्ट करू? आता काय? तू आज आमच्या घरी राहायला ये ना. म्हणजे तू आज एकटा राहू नकोस. का? मला काय भीती वाटते का कोणाची? नाही, मला भीती वाटते तुला एकटं सोडण्याची. आणि मला माहितीये तुला एकटं राहण्याची भीती वाटते. नाही, मी नाही येऊ शकत. अरे अण्णा, नाही माहितीये मला, पण नाही यायचं मला. ऐक ना माझं प्लीज. हे बघ, तू आमच्या घरी ये. आपण हॉलमध्ये बसूयात. मी तुझ्याशी गप्पा मारेन, तू माझ्यावर चिडचिड कर, म्हणजे तुलाही बरं वाटेल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तू दारू पिणारेस? इच्छा तर खूप आहे, पण नको. कारण काय आहे ना, जर मी दारू प्यायलो ना, मग त्याच्या घरी जाऊन मी त्याचं काय करीन ना ते मला. तुला शपथ आहे माझी, तुझ्या लेखी मला आणि माझ्या शब्दाला जरा जरी किंमत असेल ना, तर तू त्यांच्या घरी जाणार नाहीस. त्यांना कॉल करणार नाहीस, त्यांना मेसेजही करणार नाहीस. नाही करणार. असं नाही, तू मला प्रॉमिस कर. तू म्हण की कितीही राग आला ना तरी तू वेडं वाकडं पाऊल उचलणार नाहीस. किती राग आला तरी मी वेडं वाकडं पाऊल उचलणार नाही. आय प्रॉमिस. मी समजू शकते वेदांत, ह्या अशा परिस्थितीत तुझ्यासाठी शांत राहणं किती कठीण. पण हे बघ, मी हे सगळं तुझ्या काळजीपोटी सांगते. माहितीये मला. बरं चल, मी निघते आता. पोचलं की मेसेज करेन. ह्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. आणि काही झालं ना वेदांत, तरी मी तुझ्या बरोबर असेल.